हाय नमस्कार. चला तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. इथं सकाळी सकाळी माझी आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे आणि आता चालू होती देवपूजा. म्हटलं चला आता देवपूजा करून घेते आणि मला आज बाहेर जायचं आहे त्यामुळेच. आणि आज होता गणपती बाप्पाचा बड्डे. खूप दिवस झाले काही देवपूजाची क्लिप मी यात घेतली नव्हती, तर म्हटलं चला आता आज घेऊया. तर आणि बाहेरही जायचं होतं ना, आज गणपतीचे पाय पडायला जायचं होतं. आणि 2-3 दिवस झाले मुलाला शाळेत सोडायला मी जात नाही आहे ना, तर म्हटलं चला आता आज जाऊया. तर दादूला शाळेत सोडायलाही जायचं होतं आणि त्याच्या शाळेकडे मोठा गणपती आहे बघा, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता. तिथं मला आज दर्शनाला जायचं होतं. तर म्हटलं चला आता कामावरून घेते आणि जाते. तर इथं देवपूजा झाली होती आणि आता लगेच पेटपूजा करायला लागली होती. कारण की दादूच्या पप्पाला खायच्या होत्या भाकरी बाजरीच्या. त्यांना आज बाजरीच्या भाकरी खायच्या. म्हटलं चला आता बनवून देते. नेहमी तर खात नाही ते, तर आज म्हटले होते तर म्हटलं चला यांना बनवून देते आणि पटपट आवरून घेते लगे. मग टाईम होतो जास्त आणि टाईम झाला की मग मुलांना शाळेत जायला उशीर होतो. त्यामुळेच मी आवरत होते. आणि असं कधी होत नाही की मुलांना शाळेत जायला उशीर होतो, कधी होतच नाही असं माझ्याकडून. मी एकदम टायमावरच मुलांना शाळेमध्ये सोडते. तर इथं माझं भाकरी टाकायचं काम चालू होतं. भाजी बनवून झाली होती माझी. भाजी मी बटाट्याची करून घेतली होती. म्हटलं चला आता भाकरीच नुसतं टाकायच्या. आणि मला आवरायचं होतं, दादूला आवरायचं होतं. तर दादू तोपर्यंत तर आवरत होता, मला भाकरी टाकूस तोवर म्हटलं. तर ते आवरत घेत होते दादूला. म्हटलं चला मी यांना एकदा भाकरी टाकून दिल्या की मग माझं आवरून घेते. आणि मग एकदा शाळेत सोडलं की आता काही रिक्षाचं हे नाही आहे. आता दादूचे पप्पा सोडणार होते आम्हाला शाळेमध्ये आज. 2-3 दिवस झाले ते दादूला सोडत आहेत गाडीनंच. कारण की त्यांची बी तब्येत बरी नव्हती. त्यांना काय ते कमरेमध्ये टिचचं भरलं होतं. ते जास्त वाकून काम असलं ना गाडीवर, तिकडं जातात ना ते ड्युटीला तिथं, तर त्यामुळेच त्यांना ते टिचं भरलं होतं. तर 2-3 दिवस झाले ते घरीच आहेत, म्हणून दादूला तेच सोडतात. तर म्हटलं चला गड्या आज मी बी शाळेत जाते आता. आणि मला तर गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं त्यामुळेच मलाही जायचं होतं. तर इथं त्यांना दोघाला वाढून दिलं. भाकरी झाल्या होत्या. म्हटलं चला आता यांना वाढून देते. हे बापले का जेवण करूच तर मी माझं आवरून घेत होते. आणि डोकं वगैरे सगळे विचारून घेतलं की मग लगेच निघायला तयार. आणि दादूचं असं झालं आहे ना, दादू कालच शाळेत बाटली विसरून गेला. त्याला लक्षातच नाही आणायची. इतकी छान बॉटल त्यांना दोघालाही घेऊन दिल्यात आम्ही. आणि दादूने शाळेतच बॉटल विसरून आला आहे. तर दादूचा आज तो प्रॉब्लेम झाला आहे की त्याला आज बॉटल नाही. आता आज जाताना नाही, पण संध्याकाळी त्याला बॉटल नक्कीच आणावं लागेल. कारण की आज तिथं आहे शाळेमध्ये तसं तर नळ, पण सारखं सारखं पाणी प्यायला जाऊ देत नाही सर लोक. त्यामुळेच मग स्वतःजवळ बॉटल पाहिजे. आणि दादूला लक्षात राहत नाही, दादू कुठेही विसरून येतो असंच काही बी. दप्तर वगैरे त्यातलं बी काही कितीक वेळा त्या दप्तरामधलं सामानहीसुद्धा विसरून आला आहे दादू शाळेतच. असंच करतो तो नेहमी. तर आज त्याला आता बॉटल आणायची होती. तर इथं माझं म्हटलं त्याला उरकून घेते. झालं होतं सगळं आता. आणि आता आम्ही निघायच्या तयारीमध्येच होतो. म्हणजे चला आता टाईम झाला होता, 12 वाजले होते. 12:30ला दादूची शाळा असते. तर जाऊस तोपर्यंत आम्हाला 12:30 होऊन जातात. 12:30 तर नाही होत, 12 वाजून 10-15 मिनटं होऊन जातात. तर मग आता निघालो होतो. हे बघा गाडीवरच होतो. ही माझ्या नंदाची मुलगी आहे, ती अंगणवाडीमध्ये आहे ती बी, तर आमच्यासोबतच येत असते. तर हे बघा गणपतीपुढं असं काही एवढी सजावट केली होती ना, छान मंडप टाकला होता एवढा मोठा. सगळेजण असे दर्शनाला येत होते लांबून लांबून. आणि खूप छान साजरा केला तिथं आज गणपतीचा बड्डे. असं म्हणजे मी पहिल्याच वेळेस बघितलं आहे बरं का. मी कधी ह्याच्या मागे बघितलंच नव्हतं. इतके दिवसाचं मी शाळेमध्ये सोडते मुलांना, पण अशा ह्याच्यामध्ये मी कधी गेलेच नाही तिथं. कारण की मुलांना सोडायला हेच जायचे पहिले, मी काय जात नव्हते. तर आता मी जायला लागले तेव्हा मी हे बघितलं आहे. तर हे बघा इतकं छान सजवलं होतं ना आज मंदिर. असं वाटतच नव्हतं की आमच्या शाळेपुढे आहे, मुलांच्या शाळेपुढे हे. तर हा गणपती बघा किती छान असा सजवला होता त्यांनी. मोठे मोठे हार, ते इकडं पाळणा वगैरे लावला होता. त्याच्यामध्येही छोटासा गणपती होता. आणि मस्तपैकी असे ते गणपतीचा बड्डे आज तिथं साजरा करत होते सगळेजण. आणि भजनं वगैरे सगळं तिथं चालू होतं. तर मी दर्शन घेतलं, थोड्या वेळ बसले तिथं. खूप छान वाटत होतं तिथं. तर म्हटलं चला आता मुलगी शाळेतून आली होती, तर ती माझ्यासोबत होती तिथं. तिलाही खूप छान वाटत होतं. तर म्हटलं चल थोड्या वेळ बसू आणि मग जाऊ. तर इथे ना दादूला शाळेत सोडलं. म्हटलं चला आता यांना मग दिदी तर माझ्यासोबतच होती. दादूला सोडून आणि आम्ही लगेच घरी निघालो. तर म्हटलं चला आता रिक्षाचा असा प्रॉब्लेम झाला आहे की रिक्षावाला तिथं मंडप वगैरे होता, तर ती एवढ्या लांब काही आलाच नाही.
तर म्हटलं चला इकडं आम्हाला चालत यावं लागलं. मग रिक्षा आम्हाला तिथं भेटला. मग रिक्षामध्ये आम्ही बसलो. म्हटलं चला आता घरी जाऊया, कारण की मी सकाळी नाश्ता केला नव्हता. मला लागली होती भूक आणि मला जेवायचं होतं. तर तसं मी सकाळी काही एवढं जेवत नसते, दुपारूनच माझा जेवणाचा टायमिंग असतो. तर म्हटलं चला आता दीदीला घेतलं. ते 2 मुलं आहेत माझ्या नंदाचेच, ते दीदीच्या सोबतच आहे शाळेत. तर घरी आलो. आता म्हटलं पहिलं जेवण करू द्या, मला खूप भूक लागली होती. आणि घरच्या कामामुळं ना असं म्हणजे आधीच जेवण बसलं की मग काम होत नाही. त्यामुळे मी आधी कधी जेवत नाही, पहिले काम करते सगळं आणि मगच नंतर जेवायचं बघते. कारण आधी जेवण बसलं ना तर माझ्याकडून कामच होत नाही. मग नुसतं आराम करत बसते मी. जेवण झालं की माझ्याकडून काहीच काम होत नाही. तर मग सगळ्यात पहिलं मी कामच करून घेत असते. मग जेवायला उशीर झाला तर चालतो मला एखाद्या वेळेस. तर हे बघा, इथं मी सकाळी दादूला शाळेत म्हणजे घेऊनच निघाले होते बाहेर. तर भाजीवाल्याची गाडी म्हणजे मधीच अशी चालली होती. तर म्हटलं चला घेऊया भाजी, कारण की सकाळी आमची काही भाजीवाली आली नव्हती. तर मग मी म्हटलं चला आता ह्याच्याकडून मग ते हरभराच्या गड्ड्या घेतल्या. दादूला खूप आवडते, पण आता दादू शाळेमध्ये होता, संध्याकाळी आल्यावर खाईन तो आता. तर इथे मग ती कढीची भाजी ते ठेवून दिलं. म्हटलं आता संध्याकाळी तेच बनावं लागेल. आणि खूप तहान लागली होती. म्हटलं पाणी पिते एकदा. पाणी वगैरे आणायला गेले होते. आणि दिदीचं चालू होतं आता, दिदीला युनिफॉर्म बदलायचा होता. आणि मग ती तोंड हातपाय धुणार, मग तिचं निवांत काम चालू असतं. आता सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताच तिचं कसं निवांत असतंय. दादूसारखं नाही आहे घाई तिची. घाई नसतेच तिची, दम्मानी काम असते. तर ते इथं बघा तिचा युनिफॉर्म वगैरे काढे. सध्या तर स्वेटरच काढते आहे अजून. आणि मग म्हटलं चल यावर पटपट, आता मला खूप भूक लागली. याच्या वेळेस मी तिथून ना बोरं घेऊन आले होते. याच्या टायमाला तर मी ते शोधत होते कुठे ठेवले. तर मग तिनंच आणून दिले मला, हे बघ तू इकडे ठेवले. तर म्हटलं चला बोरं दिसले होते तिथे मला याच्या टायमाला हातगाडीवर. तर हे बघा, हे असे मोठाले बोरं नसतात का, हे तेच आणले होते मी याच्या टायमाला. तर म्हटलं चला ते तिथं तर काही खाऊन बघितले नाही मी, आंबट आहे का गोड आहे. घरी आल्यावर चेक केलं बघू, म्हटलं खाऊन गोड आहेत की आंबट आहे. तर आंबट तर नव्हतीच म्हणा, गोडच असतात ते बोरं, एवढे काही आंबट नव्हते. म्हटलं बा आता बोरं नंतर खाते, मी पहिलं जेवते, कारण की मला खूप भूक लागली होती. तर दीदीला म्हटलं चला आवर पटकन, मला जेवायचं आहे आणि पटकन कपडे बदल. तर मग माझा व्हिडिओ अभि आता एवढाच होता. आता इथं संपवते मी. आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. कुठून बघताय, कुठपर्यंत माझे व्हिडिओ जातात मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.